अनुजा लगेच सांगेल अजिबात नाहीये. म्हणजे माझं हे इतकी वर्ष नाही दिसलं. संजय जेव्हा समोर आला किंवा ते आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघितलं, म्हटलं भाऊ बहीण. येस, करेक्ट. एकदम लुक वाईज तर आम्ही एकदम परफेक्ट भाऊ बहीण. तेव्हा मी जेव्हा काम केलं होतं तेव्हा मी 79.8 होते आणि आजचं माझं वजन 67.8 आहे. थँक्यू. वाव. पण मला म्हणजे रिलीज होईपर्यंत मी अजून थोडंसं 1-2 किलो कमी करणार कमी आहे, करणार आहे. कारण टार्गेट माझं 60च आहे. पूर्ण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर हे सॉल्व्ह होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मदत केली. त्यासाठी आम्हाला टाळ्या वाजवा रे. ॲक्च्युली ही स्टोरी सौरभ पाटुडकर यांनी लिहिली होती. त्यानंतर स्क्रीन प्ले डायलॉग संजय नवगिरे सरांकडे गेले होते. तर सगळ्यात पहिलं ह्याला 1-2-3 डिरेक्टरबरोबर प्रोड्युसरांची मीटिंग झाली होती. म्हणजे मी थँकफुल आहे प्रोड्युसरला की माझ्या आधी मोठे मोठे डिरेक्टर पण आले होते आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हा सिनेमा करायची संधी दिली. स्टोरी खूप मस्त आहे. म्हणजे वाघाचे पंजे हे आपण टायटल फिल्मचं ठेवलं आहे. तर प्रत्येकाला प्रश्न पडत. आता तुम्ही म्हणलं की आई आपल्याला म्हणायची म्हणजे वाघाचे पंजे. म्हणजे लहान मुलांना कुठल्याही गोष्टीचा प्रश्न पडला की त्याला वाघाचे पंजे, ज्या लहान मुलांकडं उत्तर नाही आहे ज्या गोष्टीचं, त्याला आई म्हणते वाघाचे पंजे. तर तेच एक उत्तर आहे आपल्या स्टोरीमध्ये. एक लहान मुलाचं म्हणजेचं त्याला ते माहिती नाही आहे. खूप लहान वयात काही गोष्टी माहिती नसतात. तर दिसताना हा सिनेमा खूप कलरफुल आहे, कॉमेडी आहे, पण त्याची एक डार्क बाजू पण आहे. तर तो म्हणजे वाघाचे पंजे एक कॉमेडी एंटरटेनिंग पद्धतीने म्हणजे वाघाचे पंजे आम्ही सादर करतो आहे. क्या बात आहे. पण इतके सगळे उत्तम कलाकार आणि संजय सर आणि प्राजक्ताची जोडी आहे, ते तर म्हणजे थांबतच नाही. आता ती तर म्हणजे आता थांबायचं नाही ठरवलंच आहे. त्यासाठी तुझं कौतुक. खूप छान सुरू आहे सिनेमा आणि हाही तितकाच बस करेल प्रेक्षकांमध्ये. पण सौरभ, काय सांगशील? तुझं कॅरेक्टर मस्त असं आम्हाला हँडसम आणि असं असे मुली अवतीभवती फिरतात असं वाटतंय आम्हाला. पण काय सांगशील कॅरेक्टरबद्दल? खरं पाहिलं ना तर मी म्हणतो की हा स्त्री प्रधान सिनेमा आहे. कारण ही कथा ही एक आई आणि मुलगी यांच्या रिलेशनवर खरं तर ही आहे, बेस्ड ऑन दॅट. आणि बाकीचे आम्ही म्हणलं तर ते जे वाघाचे पंजे ते 4 असतात त्यातला एक पंजा मी असं म्हणायला हरकत नाही. बाकी वाघ कोण आहे आणि वाघाचं पिल्लू कोण आहे तर तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल. पण एक छान एक डॉक्टरचं कॅरेक्टर आहे आणि त्या डॉक्टरच्या कॅरेक्टरला आपण एक नेहमीप्रमाणे डॉक्टर म्हणल्यावर जे काय गोष्टी डोळ्यासमोर येतात त्या त्याच्या पर्सनॅलिटीला आहेतच, पण त्याबरोबर त्या कथेबरोबर एक जोडणारा एक वेगळा दुवा म्हणून तो डॉक्टर या कथेत येतो. आणि मग काय पुढे घडतं हे तुम्हाला खरं तर मी सांगणं चुकीचं आहे. ते तुम्हाला तिकडे पडद्यावर बघितल्यावर जास्त नीट कळेल. येस. प्राजक्ता, काय सांगशील या कॅरेक्टरबद्दल? कारण का संजय सर सोबत आहेत किंवा बाकी सगळे कलाकार आणि ती कॉमेडीची गिव्ह अँड टेक, ते तर तुला सांगायची गरजच नाही आहे. इतकी वर्ष तू कॉमेडी भूमिकेतून आमच्या समोर येतेस. पण ही भूमिका कशी आहे? संजय सर असल्यामुळे मला खरं तर काही फार प्रयत्न करण्याची गरज नव्हती. म्हणजे ॲक्शनला रिॲक्शन द्यायची होती आणि पुढे जे काही घडतं ते घडतं. छान भूमिका आहे ही. मला असं वाटतं की असा एक प्रवास आहे सगळ्या भूमिकांचा आणि खूप काय 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 चालू असतं चित्रपटात आणि एक ठहराव लागतो, एक रिलॅक्सेशन लागतं. मला असं वाटतं संजय सर आणि मी ते रिलॅक्सेशन आहे मध्ये मध्ये. तर मस्त भूमिका आहे. मला करताना फार मजा आली आणि अगं सगळेच सहकलाकार खूप छान होते आणि स्वरूपचं कौतुक सांगायचं म्हणजे खूप पटकन ही फिल्म शूट केलेली आहे. मला वाटतं 17 दिवसात ही फिल्म त्याने पूर्ण शूट केलेली आहे, गाणी बिणी सगळं मिळून असं. त्यामुळे खूप जलद गतीने हे सगळं झालेलं आहे आणि बाकी काही करायला फार वेळ होता सेटवर असं मला वाटत नाही. आम्ही फक्त काम करत होतो कारण फिल्म संपवायची होती. त्यात जी काही मध्ये मध्ये आमची मजा करता आली, गप्पा मारता आल्या, ते सगळं केलेलं आहे. पण छान कॅरेक्टर आहे. म्हणजे पोस्टर सारखं दीपाली तर इथेही असे सेंटरला बसली आणि तिचे डोळे बघूनच भीती वाटते. कॅरेक्टर ही असं आहे का की आम्हाला भीती वाटेल असं? म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि हो सावधान. ओके, आता हो बदललंय. सावधान. जे तू मगाशी म्हणालीस की आई प्रत्येक वेळी मुलांना म्हणायची की म्हणजे वाघाचे पंजे, पण कशासाठी म्हणत होती की सावधान हो. आणि हेच सावधान होण्याचं काम मी ह्या चित्रपटात करते. एक आई म्हणून प्रेझेंट होते आणि खूप छान अशी स्क्रिप्ट आहे, स्टोरी खूप छान आहे, पण त्याच्यात तो गुंफला गेलेला
ती एक स्टोरी, डार्क साईड आणि कॉमेडी ह्याला एकत्र करून लोकांपर्यंत एक चांगला संदेश पोचवण्याचं काम केलेलं आहे. मी ॲक्च्युली पहिल्यांदा तमन्नाचं कौतुक करेन, कारण तिचं पदार्पण होतं या चित्रपटातून. त्यामुळे तिच्यासाठी सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. ती खूप नर्वस आहे, तिला खूप टेन्शन आलं आहे. त्यामुळे तिला टेन्शन न देता तिला तिच्यावर प्रेम करून आपण सगळ्यांना सांगूया की हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा एखादी आई मुलींना काय सांगत असते आणि त्याच्यामागे काय कारण असतं हे बघण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये आहे. आणि खरं सांगते, कारण हा असा पूर्ण क्रूज आहे, म्हणजे स्वरूपसुद्धा, की ॲज अ डिरेक्टर मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम केलं. मगाशी मी सांगितलंच आहे की खूप कमी दिवसात फिल्म कंप्लीट केली आणि गाणीही केली आणि चांगल्या पद्धतीने. गाण्यामध्ये सौरभ हां आज तर सौरभ सगळ्यांना हलवून टाकणार ओके. आहे. सौरभचं वेगळं रूप त्यामुळे दिसणार आहे का आम्हाला? इंस्टाग्रामवर सौरभला भरपूर DM येणार आहेत. हे जरा जास्त तुम्ही आम्हाला हे देताय काय म्हणजे नेमकं? ओके, अंग प्रदर्शन केलं, काय म्हणाली प्राजक्ता? अंग प्रदर्शन केलंय म्हणून म्हणताय. ओके, समजलं आता. अरे लाज बाळगा आई बसलीये समोर. अल्पस. अच्छा, मग दीपाताई तेव्हा नव्हतीस का? तू शूट झालं तेव्हा? ओके. मी नव्हते. पण खूप मजा केली आम्ही. गाणी पण खूप सुंदर अप्रतिम शूट झाली आहे आणि गाणी छान सुद्धा आहे, ऐकण्यासारखी आहेत. त्यामुळे मजा आली आम्हाला सगळ्यांना. राजूने खूप सुंदर काम केलंय, अप्रतिम. म्हणजे संजय बरोबर मी तुला लिटरली सांगते, चष्मे बहादर, लग्नाचा धूमधडाका ॲज अ लीड आम्ही काम केल्यानंतर आम्ही खूप वर्षानंतर संजय आणि आम्ही एकत्र आलो. पण तिथे आम्ही भाऊ बहीण आहोत. एक ट्रेलर मध्ये एक सीन आहे छोटासा, दिसतोय तिथे संजय हा माझा भाऊ आहे आणि मी त्याची बहीण आहे. आणि प्राजू त्याची बायको आहे आणि इतकं अप्रतिम काम केलंय या पोरीने. खरं सांगते, मी खूप हसले, मी स्वतः खूप हसले. त्यामुळे तिला क्रेडिट द्यायलाच पाहिजे, तिने जे काम केलं त्याच्याबद्दल. पण शूटच्या वेळेला तिथे काम करणारे लोकच हसत हसत होते. चांगली गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला कॉमेडी फिल्म म्हणलं किंवा कॉमेडी थोडासा अँगल असलेली फिल्म म्हणलं की त्याच्यासाठी ती कॉमेडी क्रिएट करण्यासाठी म्हणून सीन लिहिले जातात स्पेसिफिकली. इथे खरंच तसं नाही आहे. सिच्युएशनल कॉमेडी आपण ज्याला म्हणतो की प्रसंगातनं विनोद निर्मिती ही, आणि त्याच्यासाठी दोन अत्यंत योग्य लोक आहेत की जी ते निभावून नेऊ शकतात. कारण कॉमेडी समोर सादर करणं आणि ते इतक्या इझिली लोकांना कळणारही नाही या ह्यानी समोर येणं हे फार अवघड काम असतं आणि त्याच्यासाठी परफेक्ट कास्टिंग आहे. बाकी पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी आत्ता मी कौतुक ऐकलं, पण ह्यातलं खूप कौतुकाचे वाटेकरी आहेत ते संजय नवगिरे सर आहेत. कारण त्यांनी इतकं उत्तम लिहिलेलं आहे ना. कारण आडात नसेल तर पोऱ्यात कुठून येणार. तर आमच्याकडे आडातच इतकं भरपूर होतं की आम्हाला ते वापरता येत होतं. तर त्यांनी खूप सुंदर संवाद लिहिले होते, पटकथा खूप सुंदर बांधली होती. त्यामुळे काम करणं तुलनेत सोपं जातं. मग अतिशय क्या बात आहे. मला ते गाण्यावरच ॲड ऑन करायला आवडेल. मला एक्सपिरियन्स ऐकायचा आहे, कारण का प्रत्येक एक नट म्हणून आपल्याला वाटतं की यार अशी डॅशिंग एंट्री हवी आहे किंवा असं एक गाणं आपल्यावर चित्रित होणारं हवं आहे. तुझं तो स्वप्न पूर्ण झालंय का या निमित्ताने, आणि काय सांगशील? मी उलट आहे, मी अशा गाड्यांना घाबरतो. घाबरत एन्जॉय केलं. पण ते जितकं पडद्यावर दिसताना अतिशय छान दिसतं ना, तितकं ते शूट करणं फार टीडियस प्रकरण असतं. कारण ते रोमॅन्टिक गाणं एखादा माणूस स्वतःला विथ हिज गर्लफ्रेंड और एखादी मुलगी असेल विथ हर बॉयफ्रेंड इमॅजिन करणं गाण्याच्या सिच्युएशनमध्ये, आणि ते गाणं 40 लोकांसमोर शूट करणं, ह्याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे एन्जॉय. पण गाणी खरंच अमेझिंग सॉंग्स, म्हणजे ऐकण्यासाठी म्हणून खूप सुंदर गाणी आहेत. त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी की ती शूटही चांगली झाली आहेत आणि नुसती म्युझिक आणि कंपोजिशन म्हणून गाणी पण छान आहेत. त्यामुळे नुसती ऐकायलाही तुम्हाला मजा येईल आणि बघायला माहित नाही. व्हिज्युअली ते तर आहेच. म्हणजे डिग्री घेऊन डॉक्टर खेळतात लहान असताना, आम्ही फिल्म मध्ये आहे. पण सौरभ, मुळात तू रोमॅन्टिक आहेस का? म्हणजे हे अनुजाला विचारणं खरं लगेच सांगेल अजिबात नाहीये. म्हणजे माझं हे इतकी वर्ष नाही दिसलं.
घरी का नाही गेलं? म्हणजे मी असं म्हणू शकतो की चला थोडासा अभिनय त्या ह्याने जमतो त्या. मी आता म्हणणार होती की ते सॉन्ग शूट करण्यासाठी अनुजाला बोलवायला होतं सेटवर, पण आता तोच म्हणाला की तीच चाट पडेल की हे सगळं बघून. पण खरंच म्हणजे आता जे तुला कुठचं गाणं आवडलं? तू 2 शूट केले तशी गाणी रोमॅन्टिक. अच्छा 2 आहेत. बरं. नाही मला चांदरात ना, चांद्रात चांदरात म्हणून गाणं आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे. गाण्यावरूनच कळतंय काय कारण असेल. ते म्हणजे त्याचं कॉम्पोजिशन खरंच सुंदर आहे. म्युझिक इज ब्रिलियंट, म्हणजे ऐकण्यासारखं. मी हे फारसं लक्ष देऊ नका, याच्यात काही सत्य नाहीये, हे अर्ध सत्य आहे तुम्हाला. पण ते गाणं आउट झाल्यावरच आम्हाला कळलं. Yes. पण दीपाताई, तू म्हणालीस की संजय सरांसोबत आधी खूप काम केलंस तू, आणि त्यात तू त्यांची बायको साकारली आहेस. आता सेटवर जेव्हा आलं कळलं की अरे संजय परत आपल्यासोबत, म्हणजे आपण एकत्र काम करतोय पण आता जरा वेगळं आहे, म्हणजे एकदम रोल रिव्हर्स आहे. काय रिॲक्शन होती पहिली? रिॲक्शन असं काही नाही बघ. ॲज अ ॲक्टर आपल्याला कधीही कुठलेही रोल करावे लागतील, काही असू शकतं. सो ते एक्सेप्ट करूनच चालावं लागतं. त्यामुळे संजय जेव्हा समोर आला किंवा ते आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघितलं, म्हटलं भाऊ बहीण. येस, करेक्ट. एकदम लुक वाईज तर आम्ही एकदम परफेक्ट भाऊ बहीण. पण लुक वाईज आपण परफेक्ट होतो. लुक वाईज आई मुलगी म्हणून आपण परफेक्ट आहोत. आणि संजय म्हणजे संजयबद्दल एवढं सांगेल की ॲज अ ॲक्टर आपण त्याला हे नाही देऊ शकत, त्याला काउंट नाही करू शकत, किंवा की गुण द्यायचं तसं नाही आपण संजय बरोबर करू शकत. पण हां, संजय बरोबर काम करताना नेहमीच मजा आली आहे. नेहमीच तेव्हा पण मजा आली होती आणि आताही मजा आली. आम्ही सेटवर खूप धमाल केली आहे, प्रत्येक सीनमध्ये आम्ही धमाल केली आहे. भाऊ बहीण म्हणून का होईना, पण आम्ही सीनमध्ये आम्ही एकत्र आहोत. भाऊ बहीण म्हणून हिला ते असं झालं की कॉम्प्लेक्स म्हणून तर असं ते व्हाईट अँड ब्लॅक अँड व्हाईट असं काहीतरी झालं असेल, तर त्याच्यामुळे ती पण कसर पूर्ण झाली. हिने त्याला पावडर लावून पूर्ण व्हाईट गोरा करून टाकलेलं, हिच्या बरोबर मॅचिंग भाऊ. एक ट्रेलर मध्ये आम्ही छोटा सीनही बघितला की तो जो भाजीवाला का कोण असतो तो विचारतो की तुमच्या मुलाला. ते एक भारी आहे. पण ते एक बोलतात ना, वो तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे, असे बरेच इन्सिडेंट. टीजर था. येस, टीजर पण बाकी आहे. छोटंसं आहे, लोकांना ते बघताना वेगळं वाटेल, पण जेव्हा पूर्ण पिक्चर बघायला तेव्हा त्याच्यात पिक्चरच वेगळं आहे. येस. पण तुमचं पदार्पण आहे आणि आधी तुम्ही अल्बम सॉंग्स केलेत. आता मी अल्बम सॉंग्स पण केलेत आणि मी शॉर्ट फिल्म्स पण केलेत आणि मी साऊथला माझी थोडीफार कामं पण होती डिवोशनल मध्ये, तर ते पण केलेले आहेत मी. आता ह्या सिनेमाचा एक्सपिरियन्स आम्हाला काय मराठी सिनेमा हे माझं पहिल्यांदाच मी मराठी, आणि माझं मराठी इतकं पण छान नाहीये, त्याच्यामुळे मी जास्त बोलायला मला होत नाही, की म्हणजे मी बोलताना कुठेतरी हिंदी मराठी असतं म्हणजे त्याच्यात माझा आवाज थोडासा तो पण मॅच्युअर्ड नाही आहे. तर मी तर माझ्या डबिंगला सुद्धा मी म्हटलं कोणाला तरी डबिंग आर्टिस्ट ठेवा. मग ह्यांचं म्हणणं झालं की नको, डबिंग आर्टिस्ट नको, जे आहे ते आहे, रियालिटी ती रियालिटी, तुम्ही तुमचा आवाजामध्ये करा काय ते. मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं तर माझं थोडं हिंदी मराठी असं मिक्स होते, कारण मुंबई आणि त्याच्यामध्ये मी पण थोडं म्हणजे बाहेरगावी पण होती काही वेळ, त्याच्यामुळे माझं मराठी आहे ना थोडं असं हिंदी आणि मराठी मिक्स होऊन जाते. कोण काही बोलणार नाही तुला, त्या घाबरू नको तू छान बोलतेस मराठी. करतोय. कारण मला कसं आहे की मी जेव्हा डायलॉग बोलायची ना, तर डायलॉग बोलताना मला अरे ह्याला असं नाही बोलायला, वाटते नाही बोला, त्याला वाटतं म्हणतात, असं मला खूप तुमच्याकडे डिक्शनरी होती चालती फिरती, ती आहे प्राजक्ता. तिच्याकडे, तिला उत्तम मराठी शब्द आपल्यालाही माहित असेल हा कुठला शब्द आहे. मी स्वतः दिवशी गुगल केलेलं की हा कुठला शब्द आहे. आणि तिची लेख सुद्धा, हो, तिची लेख बापरे बाप, हो, काय गोड, आणि सेम प्राजक्ता आहे, सेम सेम असं करते ती. वाघ, शेरनी. तरी एक आई अशी असते जी मुलांवर संस्कार देते आणि त्यातूनच घडतो, म्हणजे वाघाचे पंजे. क्या बात आहे. बरं, तुमच्याकडे मी नंतर येईन आई हा टॉपिक जेव्हा व्हायला. पण मला कास्टिंगबद्दल ऐकायचं आहे, कारण का ना कास्टिंग परफेक्ट असेल तर पुढचं म्हणजे मूवी कुठवर जाणार आहे आपल्याला कळतं की कास्टिंग इज परफेक्ट. तर ते कास्टिंगचं मला एक विचारायला आवडेल की कशा प्रकारे की ह्या रोलमध्ये हा व्यक्तीच एकदम प्रॉपर बसतोय हे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा स्टोरी वाचली तेव्हा फिल्मची कास्टिंग चालू झाली. तर प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे आता जे कास्टिंग आहे ते सगळं मोठं स्टारकास्ट, सगळे स्टार कास्टिंग मोठे आहेत. तमन्ना मॅमनी पण खूप मस्त, म्हणजे त्यांचं मराठी ते आत्ता बोलले जसे मराठी लँग्वेजचं हे नाही आहे, पण तसं काय नाही आहे. तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल त्यांची मराठी लँग्वेज डबिंगमध्ये त्यांनी बरोबर करून घेतलेली आहे. तसं नाही आहे.
बेसिकली इम्पॉर्टंट का तर त्यांनी जास्त साऊथमध्ये काम केलं, सो मराठीचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे आणि आम्ही बरीच वर्ष मराठीत काम करतोय, त्यामुळे तसं पाहिलं तर इम्पोर्टेड प्रॉडक्टच आहे ते आमच्यासाठी. इम्पोर्टेड इम्पॉर्टंट नाही, आहे. नाही, ओके हा, ओके हे तर म्हणजे आहेच हे आहे, काय बापरे होतंय? हे तो निर्माता इम्पॉर्टंटच असतो, Okay. इम्पॉर्टंट तर आहेच. मग सगळ्या कास्टिंगनी दीपाली मॅमचा पण जो रोल आहे, माझ्याबद्दल काहीतरी बोलतो. हा येस 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 कॅमेरा फोकस एकदम टाईट फोकस. दीपाली मॅमचा जो रोल आहे तो खूप वेगळा रोल आहे. त्यांचं आणि मुलीवरचं जे प्रेम आहे, त्यांचा एक कॉमेडी पण त्यांनी फिल्ममध्ये तेवढ्याच प्रकारे हे केलेली आहे. त्यांचा एक सिरियस टोन पण आहे आणि सगळं जे घडतं त्या सगळ्याला हँडल तो रोल करतो. म्हणजे आई आणि मुलींचं, बेसिकली हे आई आणि मुलीची फिल्म आहे, आई आणि मुलीचं बॉन्डिंग आहे. दीपाली मॅमने खूप वर्षानंतर असा रोल केलेला आहे आईचा आणि तो खूप भारी झाला आहे. आणि अजून एक आहे की फिल्म करताना त्यांनी वजन वाढवलं होतं या फिल्मसाठी खास, कारण की त्यांना तो रोल आवडला होता. आता तुम्ही बघताच आहे त्यांचं परत आहे त्या बॅक टू पॅव्हिलियन आलेले आहेत. 10 किलो कमी केलंय आणि Back to मी pavilion. आता तेव्हा मी जेव्हा काम केलं होतं तेव्हा मी 79.8 होते आणि आजचं माझं वजन 67.8 आहे. थँक्यू. वाव. पण मला म्हणजे रिलीज होईपर्यंत मी अजून थोडंसं 1-2 किलो कमी करणार कमी आहे, करणार कारण टार्गेट माझं 60च आहे. ओके. म्हणजे नेक्स्ट फिल्मला दीपाली माझ्या बहिणीचा रोल करणार आहे. पण खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला सगळ्यांना, कारण का इतकी मेहनत घ्यावी लागते. आणि सौरभ तू काय वाढवलं, जिम वगैरे लावलेलीस काय रोल्स? ऑलरेडी फिट आहे तो ऑलरेडी हा फिट. तो 6 नंतर जेवत पण नाही. हा हो, 6च्या आधी जे काय ते मला फक्त जे आहे ते आणि मेंटेन ह्याच्यासाठी करायचं. खास अंडी है ना, अंडी चिकन स्पेशली ह्याच्यासाठी वेगळं होतं सगळं. जेवत असेल, मला भूक लागते म्हणून. काय 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 म्हणाली? मेन लीड मी, नाही, ती म्हणाली नाहीये, मी सगळं काय अरबट सरबट सगळं खाऊन पण इथे पिऊन वाटत माझं- नाहीये असं कशी काय अडबड काय गंमत आहे माहिती आहे का, शी इज ब्लेस्ड. म्हणजे ते लोक असं नाही ना, काही खाल्लं तरी काही आयुष्यात फरक पडत नाही. कष्ट करणारा गरज असलेली लोक 1, 2 आणि 3, त्यामुळे आम्ही असं स्ट्रिक्टली वास घेतला तरी त्याच्यामुळे ही 3-4 महिने बघितलंच नाहीये मी, स्वीट पण बघितलेलं नाहीये अक्षरशः. आणि नो डाऊट त्याच्यामुळे मी थोडी बारीक झाली. आय एम हॅपी. अजून इव्हेंट्स बरेच यायचे आहेत, मूवी म्हणजे ट्रेलर लॉन्च आहे, बरंच काय आहे. तोपर्यंत अजून म्हणजे ती म्हणजे तेव्हा अजून एक प्राईड वाटेल ना बोलताना की वजन परत नाही, maintain झालं. कदाचित जेव्हा फिल्म ऍक्च्युली रिलीज होईल तेव्हा पुढच्या फिल्मची अनाउन्समेंट असेल ठीक की वाव. कधी करायची मॅम पुढच्या फिल्मच्या लवकर. येस, ऑब्विसली. वी आर प्लॅनिंग हॉरर कॉमेडी आणि ती ओके. पण एक धमाल स्टोरी आहे. आमचे सौरभ पोतुडकर आहे, त्यांची स्टोरी आहे परत. हॉरर कॉमेडीमध्ये पण प्राजक्ता उत्तम करे. पण तिला डोळे मोठे द्या तेव्हा. येस. वाव, कॉमेडी आणि हॉरर. वा. पण आई हा टॉपिक आपण मगाशी बोलत होतो. तुम्ही खऱ्या आयुष्यातही आया आहात, म्हणजे आई आहात. पण आत्ता ही आई कशी आहे? कारण का वेगवेगळे कॅरेक्टर, म्हणजे आपण आपल्या मुलांना आपले संस्कार देण्याची पद्धत वेगळी असते, कोणी स्ट्रिक्ट, कोणी लाडानी वगैरे. पण तुम्ही मुळात कसे आहात आणि या सिनेमात कशी आई साकारली आहे? तशीच आहे मी रिअल लाईफमध्ये पण. एक आई म्हणून आई एक कणखर असते, तिला खूप शेड्स असतात आईला. आईला आपण गणना देऊच शकत नाही, पण ती आई अशीच असली पाहिजे. तिचे काही रूल्स तिनेच रूल केलं पाहिजे, आईनेच रूल केले पाहिजे की ती बाबा माझ्या मुलाला मी अशीच मोठी करणार आणि माझ्या मुलाने ह्याच्याबरोबरच लग्न केलं पाहिजे आणि माझं मूल असंच वाढलं गेलं पाहिजे. आणि कारण आईशिवाय दुसरं कुणी मुलांवर संस्कार करू शकत नाही. आई जे संस्कार करणार त्या संस्काराखालीच मुलं मोठी होतात आणि ती चांगली मोठी होतात. सो ही आई तशीच आहे, रिअल लाईफमध्ये पण ही आई अशीच आहे. हिटलर हिटलर आहे. आणि त्यामुळे खूप छान असा हा मला रोल करतानाही छान वाटलं. मी बी ना आई रोल करताना एक फिलिंग खूप छान होती, आतून आनंद मिळत होता. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे रोल्स यायला पाहिजेत. आणि
आणि रिअल लाईफमध्ये पण यायला पाहिजे, प्रत्येकाने आई पण व्हायला पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं की प्रत्येक स्त्रीने त्याच्यातून पळवाट काढता कामा नये की नाही 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 अभी का जमाना अलग आहे यार, इंडिव्हिज्युअली राहायचं असं तसं. नाही 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 नाही, यू मस्ट, तू आई व्हायलाच पाहिजे, तू तो घ्यायलाच पाहिजे, तू ते आई होऊन बघ, ती फिलिंग बघ, ती फिलिंग कधी येणार. सो ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा तू आई होऊ शकतेस. वाव. रिअल लाईफ आणि फिल्ममध्ये प्रोफेशन पण सेम आहे, ओ. पॉलिटिकल. ते एक पॉश्चरवरूनच कळत आहे. प्राजक्ता काय सांगशील? हां, मी ही बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आई आहे आणि आई आहे. म्हणजे माझं हे क्लिअर आहे की मला काही रावीची मैत्रीण व्हायचं नाही आहे, कारण तिला अनेक मैत्रिणी मिळणार, अनेक टप्प्यावर तिच्या त्या बदलत जाणार. कारण भूमिका बदलली की मग त्या बाबतीतले सगळे कंगोरे बदलतात. तर मला ती बदलायची नाही आहे, मला आईहून तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हां, मला तिला जज करायचं नाही आहे, म्हणजे मी तिच्यासाठी अशी जागा हवी की ती चुकली तरी ती परत माझ्याकडे आली पाहिजे आणि माझ्याकडे तिला जागा आहे चुकली तरी, हे आहे. पण मी तिची आई आहे हे फार क्लिअर आहे. क्या बात आहे. म्हणजे मस्त. म्हणजे मला असं वाटलं की कॉमेडी फिल्मच आहे पण ह्याला बरेच शेड्स आहेत. म्हणजे तुमच्याशी बोलताना कळत आहे. पण मला सांगा ना, सेटवर सर्वात जास्त प्रँक्स कोणी केलेत का? अगं 17 दिवसात काय, म्हणजे तू कशासाठी वेळ काढतेस? काय 17 डे बरं, फक्त वाटू फिल्म शकतो हा प्रँक. नाही, हाच एक फक्त फिल्म 17 डेज मध्ये शूट झाली आणि तिथून पुढं 2 महिन्यात ती पूर्ण पोस्ट वगैरे कम्प्लीट झालं. म्हणजे 2 महिने 17 दिवसात अख्खी फिल्म पोस्ट प्रोडक्शन सहित रेडी. 70 days itself is a prank. पण आता निखिल नाही आपल्यासोबत, तर निखिलच्या कॅरेक्टरबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, कारण का खूप मजेशीर वाटतंय जरा ते कॅरेक्टर. कारण माझे आणि निखिलचा ॲक्च्युअली कॅमिओ आहे फिल्ममध्ये, पण तो कॅमिओ एवढा धमाल आहे हो. की तुम्ही फिल्ममध्ये बघालच. खूप कॉमेडी मस्त कॅरेक्टर केलं आहे, कॉमेडी कॅरेक्टर आहे, कॅमिओ कॅरेक्टर आहे. पण ते कॅरेक्टर तुम्ही फिल्ममध्येच बघा, तेव्हा त्या कॅरेक्टरची खरी मजा येईल. छाप सोडून जाणार. आणि तो मुलगा म्हणून पण गोड आहे आणि ऍक्टर म्हणून पण गोड आहे निखिल खूप. मला असं वाटतं की ते छान कॉम्बिनेशन आहे तो. त्यामुळे अगं सगळ्यांचेच रोल छान झालेत. म्हणजे आपण कधी एकत्र काम केलं नव्हतं दीपाली ताईंनी, पण आम्ही इतकं ओळखत होतो की आम्हाला सीन करताना वेळच लागला नाही. म्हणजे पटापट झाले आमचे सीन. म्हणजे आपण इतकी वर्ष एकमेकाची कामं बघत आलोय आणि इन्सिक्युअर नव्हतं कोण. कोणाला काही फरक पडत असं नव्हतं, अरे असं आहे ते असं काहीच नव्हतं. आम्ही एकदम इज एकमेकांना सांभाळून, काही तिथे काही कसं मिसमॅनेजमेंट प्रत्येक फिल्मच्या इथे काही ना काहीतरी होतं काहीही करताना. तर तेव्हा सुद्धा आम्ही एकमेकांना सांभाळून घेतलंय की नाही नाही यार असं होतं, चल या असं करून घेऊया. म्हणजे इतकं बॉन्डिंग छान होतं प्रत्येकाचं की जर कुठेतरी कोणीतरी अडकलंय तर त्या अडकलेल्या गोष्टीचा तिथून मार्ग कसा काढायला पाहिजे की बाबा हे पूर्ण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर हे सॉल्व्ह होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मदत केली. त्यासाठी आम्हाला टाळ्या वाजवा रे. मला कुठेतरी काय महत्त्वाचं वाटतं माहिती आहे, जेव्हा ती फिल्म लिहिताना, ते कॅरेक्टर्स लिहिताना जर ती बॅलन्स लिहिली असतील ना, कुठेही एखादं कॅरेक्टर ओव्हर पॉवरिंग आहे आणि एखादं कॅरेक्टर मुद्दामून कमी दाखवलं गेलं आहे असं जर नसेल तर नॅचरली सगळे एका सुरात छान काम होतं. आणि तसं कुठेतरी संजय सरांनी ते खूप छान लिहिलं आहे. तो टोन मेंटेन मस्त केला आहे, फ्लो मेंटेन छान केला आहे. त्यामुळे सगळ्यांचे सूर जमायला काही वेळ लागला नाही. हे सगळे एका लेवलला असल्यामुळे स्टोरी सगळ्यांमुळे चालते, त्यामुळे चांगलं आहे. म्हणजे जेव्हा आईने सांगितलं की आईचं कॅरेक्टर असं हार्श असते की ती अशी थोडीशी म्हणजे स्ट्रिक्ट असते आणि ती आपले सगळे हे आता म्हणजे ॲज अ तिची डॉटर मी विचार करते की लादते आपल्यावरती आपले निर्णय की नाही हे असंच पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, मी तुझी आई आहे तू नाही. तर त्यावेळेला मी असं विचार करते की नाही, प्रत्येक वेळेला मुलांना ते नाही आवडत. कारण आताच्या जनरेशनला स्वतःचे निर्णय घ्यायला आवडते, कारण वी आर मॅच्युअर्ड इनफ. आम्हाला असं वाटते की नाही बाबा आपले निर्णय स्वतः घ्यायला हवे. तर त्याच्यामुळे मला पण माझं फ्रीडम होतं की सांगण्याचं आणि जसं मला माझ्या मनमर्जीचं राहायचं त्याचं. त्याच्यामुळे तो बोलतोय की बाबा सगळ्यांना एक इक्वल हे दिलेलं आहे. तिला आपण बघत आलोय, तिचे परफॉर्मन्सेस बघत आलोय. तिच्यासोबत काम करतानाची एक वेगळी, सर तूही फर्स्ट टाइम काम करत असेल दीपालीचं, तिच्यासोबत काम करताना एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे तिचा हो, ते एंटरटेनमेंट आहे ना, आमच्या बीटीएस मध्ये शूट केलेलं आहे. टाकी म्हणजे ती जशी फोटोमध्ये दिसते ना तसंच रिअल लाईफमध्ये लोकांचं तिच्याबद्दलचं हे असू शकतं इम्प्रेशन की खूप स्ट्रिक्ट असेल, खूप रागीट असेल, कदाचित पटकन तिचा मूड चेंज होत असेल.
पण सरप्राइझिंगली मी जेव्हा काम केलं पहिल्यांदाच तर एक्झॅक्ट उलट मला अनुभव आला की शी इज व्हेरी हॅपी गो लकी, शी इज व्हेरी इझी गोईंग आणि ती मिळून मिसळून सगळ्यांबरोबर त्या लेवलला व्यवस्थित समजून घेऊन काम करते. म्हणजे जर आपण म्हणलं की वाचन करू, रिहर्सल करू, तर शी इज असं कधी नसतं की तू तुझं घर आपण डायरेक्ट टेकला उभं राहू, नेव्हर हॅपन्स. त्यामुळे कुठेतरी तो फरक पडतो. सो हा कुठेतरी ना त्या कलाकारातला एक मोठा गुण आहे की तुम्ही स्क्रीनवरची तुमची एक इमेज असणं आणि प्रत्यक्षात काम करताना तुम्ही कसे आहात. सो फन वर्किंग विथ हर, अमेझिंग. तुझ्या कॅरेक्टरमध्ये आणि तू म्हणास की पूर्ण ऑपोजिट आहे, राईट, पण त्यातनं तू स्वतःमध्ये काय बदल करणार की अरे हा जरा असं आहे, हे गुण मी माझ्यात घेऊ शकतो, असे काही गुण आहेत का कॅरेक्टरमधले आणि तुझ्या? खूपच गुण घेण्यासारखे आहेत, कारण तो फारच समजूतदार. डॉक्टर म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर जशी व्यक्ती येते तसा आयडियल डॉक्टर तो आहे. तो सायकियाट्रिस्ट आहे आणि तो काउन्सिलिंग करतो लोकांना प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढतो. कुठेतरी ह्या गोष्टींशी मी रिलेट करू शकतो, पण तो जितका शांत आहे तितका मी शांत नाही, मी तरकट तापट डोक्याचा आहे. नाही बनणार, पण माझ्या घरी 2 डॉक्टर असल्यामुळे मी त्याला इझिली रिलेट करू शकलो, आई वडील डॉक्टर असल्यामुळे. आणि खूप डॉक्टर्स मी माझ्या आजूबाजूला बघितलेत, त्यामुळे थोडंसं ते करायला. पण त्याच्यातले ते गुण, त्या कॅरेक्टरमधले मला हे गुण नक्की आवडले की शांत, संयमी आणि वेळेचं महत्त्व आणि वेळेला कसं रिॲक्ट झालं पाहिजे हे ओळखून वागणारी व्यक्ती. हे कुठेतरी स्वतःत आणता आलं तर इट कॅन डेफिनेटली वर्क. वा, दीपाली, ते तुझ्या कॅरेक्टरमध्ये तू म्हणतेस की सेमच आहे कॅरेक्टर, पण तरी काय तिच्यातलं वेगळं पण तुला जाणवलं आणि हे इन्कल्केट करायला आवडेल स्वतःमध्ये? रिअल लाईफमध्ये मला मुलगा आहे आणि या फिल्ममध्ये मी एक मुलीची आई आहे, तर फरक आहे थोडा, खूप फरक आहे. आपण म्हणतो पण मुलाची आई होणं एक वेगळं असतं, पण मुलीची आई होणं हे तो देवच जाणतो की तिच्यावर काय काय बिततं, काय काय तिला फेस करावं लागतं. आणि त्यामुळे लहानपणापासून मोठं होईपर्यंत तिचा जो ग्राफ आहे, म्हणजे तो पास्टपासून फ्युचरपर्यंत जो तिचा ग्राफ आहे तो खूप वेगळा आहे. आणि ती कशा पद्धतीने त्या मुलीला लहानापासून मोठं करत 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 एका लेवलला आणून ठेवते आणि आल्यानंतर तिचं फ्युचर कोणाच्या हातात द्यायचा हा विचार जेव्हा तिच्या मनात येतो तेव्हा तिची होणारी धडपड की बाबा माझी मुलगी ज्याच्या घरी जाईल ती सुंदरच राहिली पाहिजे, सेफच राहिली पाहिजे, तिला हॅपीनेसच मिळाला पाहिजे, हे जे आहे हे मुलीची आई झाल्यानंतरच कळतं. तू पटकन रियालिटी चेक दिलास त्या लाईनमधून की इतकी वर्ष आपण जपलेलं असतं आणि पुढे तिचं कसं होणार हे एक टेन्शन असतंच. आणि मुलीची आई म्हणून तुलाही आता म्हणजे अजून खूपच लहान आहे तुझी मुलगी, पण तरी ह्या कॅरेक्टर मधल्या काही गोष्टी घ्यायला आवडतील स्वतः? हे ना कॅरेक्टर खूप भोळसट आहे आणि तीच त्यातली गंमत आहे. म्हणजे ती इतकी भोळी आहे की तिला कोणी काही सांगितल्यावर ती ते चेक करून नाही पाहत की हे खरं आहे की नाही, ती त्यावर विश्वास ठेवते. आणि खऱ्या आयुष्यातली मी अगदीच तशी नाहीये. ते नको घेऊस तू. तिच्या कॅरेक्टर बद्दल मी एक तिचा ना सगळा जो त्या कॅरेक्टरची धमाल आहे ना ती एका गोष्टी भोवती आहे. म्हणजे तिला अशी बातमी लागलेली असते की आपल्या नवऱ्याला कुठला तरी दुर्धर आजार झालाय. ओके, विश्वास ठेवते. मी खऱ्या आयुष्यातले मी अगदीच अशी नाहीये, मी फारच खमकी मुलगी आहे. मला भोळसट वगैरे म्हणणं म्हणजे वेळ पडली तर एक लावून पण देणारी आहे अशी. म्हणजे वाघाचे पंजे, पंजा, आणि एवढा भारी पंजा आहे तो. येस, तो गोडवा आहे त्या कॅरेक्टरचा असं मला. ते भोळं असणं हा त्या कॅरेक्टरचा गोडवा ठेव, भोळसटपणा इतका नको. हा गोडवा आहे. आणि स्वरूप सर, इतके दिवस मेहनत केलेला सिनेमा फायनली आता रिलीज डेट जवळ येते, धाकधूक असतेच, पण आता सिनेमाबद्दल प्रेक्षकांना काय अपील कराल? कारण का फन तर आहेच, पण आता मला कळलं की ते बरेच पैलू आहेत, तर ते काय एक्सप्लेन कराल आज प्रेक्षकांना? मी पहिल्यांदा जे बोललो की फिल्म खूप कॉमेडी पॅकेजिंग आम्ही खूप कॉमेडी पद्धतीने केलं आहे, एक कलरफुल फिल्म सिनेमा केला आहे, पण ह्या सिनेमाची एक डार्क साईड पण आहे, एक सोशल मेसेज आहे. ती डार्क साईड काय आहे हे बघण्यासाठी सिनेमागृहात या, ती पॅकेजिंगमध्ये नाही आहे. येस, काय अपील कराल तुम्ही सगळे प्रेक्षकांना? दीपा अपील करायचं, अपील हेच करणार की तुम्ही आता म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण छावाला खूप प्रेम दिलं, आपण सगळेजण बाहेरून थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलो, पोचलो आणि आज आपण छावा हा सुपर ड्युपर 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 हिट झाला,
तसंच सगळे मराठी चित्रपट सुपरडुपर हिट व्हायला पाहिजे. त्यातला आमचा चित्रपट 30 मेला म्हणजे वाघाचे पणजी रिलीज होतो आहे आणि त्या चित्रपटासाठी तुम्ही सगळेजण घराच्या बाहेर निघा आणि गरम आहे, गरम, खूप गरम आहे, AC मध्ये जाऊन बसा आणि चित्रपट बघा आणि आस्वाद घ्या. कारण ह्यात खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्हाला मजाही येईल, तुम्हाला कधी कधी रडू पण येईल आणि खूप चांगलं पॅकेज आहे तुमच्याकडे. सो बघायला नक्की विसरू नका. 30 मे 2025 बरोबर. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. येस. आणि जो प्रश्न आपल्याला पडला होता इतकी वर्ष म्हणजे वाघाचे पंजे काय, मे बी या सिनेमात कळेल आपल्याला काय वाघाचे पंजे. येस, येस म्हणजे वाघाचे पंजे.